तर आम आदमी पक्षाच्या पराभवाची नेमकं काय कारण आहे पाहूयात। तर केजरीवाल सिसोदियांसह आपचे मंत्री नेत्यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये तुरुंगवास। शीश महल या निवासस्थानामुळे केजरीवालांच्या प्रतिमेला डाग लागला। आम आदमी पार्टीच्या 7 आमदारांचा मतदानाच्या पूर्वी पक्षत्याग। यमुनेच्या पाण्यामध्ये विष कालवलं गेल्याचा केजरीवाल यांचा पोरकट आरोप। मद्य घोटाळ्यामध्ये आम आदमी पार्टीची मलिन झालेली प्रतिमा। दिल्लीतलं प्रदूषण, रोजगार निर्मितीमधलं आम आदमी पक्षाचं अपयश। मोफत घोषणांची अंमलबजावणी झाली पण दिल्लीचा विकास मात्र मंदावला। राज्यपाल आणि सरकार यांच्यामधला संघर्ष लोकांना आवडला नाही। तर दुसरीकडे भाजपच्या विजयाची नेमकी काय कारण आहेत पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा, अमित शहांचं सूक्ष्म नियोजन। आम आदमी पक्ष आणि केजरीवाल हेही भ्रष्टाचारीच असल्याचं मतदारांमध्ये ठसवण्यात भाजपला यश आलं। केजरीवालांच्या कल्याणकारी योजना चालूच ठेवण्याची अमित शहांची ग्वाही। आम आदमी पक्ष सरकार केंद्रीय योजनांचा लाभ घेऊ देत नसल्याचा भाजपनं यशस्वी प्रचार केला। राज्यपालांमार्फत भाजपकडून आम आदमी पक्षाला आणि सरकारला लगाम घालण्यात आला। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची नुकतीच घोषणा झाली, त्याचाही एक मोठा फायदा भाजपला झाला। 8व्या वित्त आयोगाची घोषणा नोकरदार मतदारांना सुखावणारी होती। 40% मतदारसंख्या असलेल्या मध्यमवर्गीयांची आम आदमी पक्षावरती नाराजी होती। 30% मतदारसंख्या असलेल्या पूर्वांचली मतदारांची भाजपला पसंती होती। आप ही आपदा असल्याचा मोदींचा प्रचार, शीश महलवरून हल्ला केला आणि लोकांना तो पटला सुद्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।